पुलिस वाले मोदी सरकार डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांना डांबून ठेवणाऱ्या सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना डांबून ठेवणाऱ्या सरकारचा निषेध असो। सन्माननीय आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा नाशिक येथे युवा महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या संदर्भात रोड शो आणि जाहीर सभा आयोजित केलेली होती, परंतु सरकारच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। सरकारला एक धास्ती होती की कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी निदर्शनं करतील आणि आपले म्हणणं मांडतील, त्यामुळे दिनांक 10 तारखेपासनं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना 10 तारखेपासनं कलम 149च्या नोटिसा बजावायला सुरुवात झाली। 10-11 तारखेला 2 दिवस 2-3 नोटिसा आल्या आणि आम्हाला सूचित करण्यात आलं की तुम्ही दौऱ्याला जाऊ नये, कारण तिथले शांतता सुव्यवस्था कायदा व्यवस्था बिघडू शकते, म्हणून आम्हाला बंदी घालण्यात आली। परंतु त्यांनी इथंवर न थांबता काल संध्याकाळी 9 वाजता सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन एका ठिकाणी शासकीय विश्रामगृहात ठेवून आणि नजरकैदेत ठेवण्यात आले। त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही तिथे गेल्यानंतर आमची बाजू मांडू आणि प्रशासनाची धावपळ उडेल आणि तिथली शांतता भंग होईल। आमचं एकच म्हणणं आहे, जेव्हा 3000 रुपये कांदा जात असतो आणि अचानक मोदी सरकार कांदा निर्यात बंद करते आणि कांद्याचा भाव हा 1000 रुपयाच्या आत येतो, तेव्हा शेतकऱ्याच्या घरातली शांतता कशी भंग होते हे त्यांना कळायला हवं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।